श्री संत गजानन महाराज विजय ग्रंथ महापारायण सोहळा आशेगाव पूर्णा येथे अत्यंत भक्तिभावाने आणि अभूतपूर्व उत्साहात पार पडला। या पारायण सोहळ्यात 1500हून अधिक महिला भक्तांनी सहभाग घेत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्याहाळ दिसून आला। या विशेष महापारायणाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखाताई ठाकरे, निखिल ठाकरे, अनुश्री निखिल ठाकरे व गजानन महाराज सेवेकरी मंडळाच्या पुढाकाराने करण्यात आला। सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते मुक्तुक्त बाल पारायणकार कुमारी सुरभी भाग्यश्री सुनील ढगे, वय वर्ष 9, राहणार पुणे, यांच्या सुमधुर वाणीतील संपूर्ण विजय ग्रंथाचे सादरीकरण केवळ 7व्या वर्षी कोरोना काळात विद्यार्थी पडवाळ यांच्या यूट्यूबवरील पारायण ऐकत अभ्यासात गुंतलेली ही बालिका आज महाराजांच्या कृपेने संपूर्ण ग्रंथ मुखोद्गत करून हजारो भाविकांना मंत्रमुग्ध करत आहे। या सोहळ्याला विशेष निमंत्रणावरून आलेल्या सुरभीसह व्यासपीठावर शीतल पुंड, शारदा भागवतकर, वृषभ चुंबडे यांचाही सहभाग होता। राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष संतोष महात्मे, दिलीप पाटील धोंडे, प्रकाश पाटील ठाकरे आदींचा समावेश होता। कार्यक्रमासाठी प्रमोद कराडे, विजय गणवीर, सौरभ दिवाण, श्रेयश वैद्य, सुनीता मानकर यांच्यासह अनेक सेवेकरांनी सहकार्य भूमिका बजावली। महापारायणाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध महिला आणि महिला मंडळांनी परिश्रम घेतले। यावेळी सुरेखाताई ठाकरे, निखिल ठाकरे यांनी सर्व उपस्थित भक्तांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। 5 विजय ग्रंथ मुखोद्गत आहे आणि 5 जण मुखोद्गत होण्याच्या मार्गावर आहे। म्हणजे हा गण गण गणात बोते हा जो मंत्र आहे, 9 अक्षरी मंत्र, तर महाराज आपल्याला प्रगट दिनापर्यंत अमरावती शहरामध्ये 9 मुखोद्गत देतील अशी आजच्या या पारायणाची फलश्रुती म्हणायला हरकत नाही आहे। तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले चिरंजीव नमो नमः समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। तसेच या सोहळ्याचे मी मान्य विनंती करतो, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। तसेच या ठिकाणी व्यासावर विराम असलेल्या मुखोद्गत व्यासाच्या आदरणीय भाग्यवती शारदामध्ये आतापर्यंत मी विजय ग्रंथाचे पारायण सोहळे घेत होतो, एक 9 दिवसाचा, 11 दिवसांचा, तर प्रत्येक वेळेस जय तसे या ठिकाणी असे मुखोद्गत व्यासाच्या आदरणीय सौभाग्यवती की प्रत्येक शब्द, प्रत्येक ओवी अतिशय उत्स्फूर्त आणि प्रोनाउन्सिएशन अतिशय स्पष्ट असं 21ही अध्यायांचं या ठिकाणी तिने हा विजय ग्रंथ आपण आज श्रींना या ठिकाणी समर्पित केला। तत्पूर्वी आजच्या या सोहळ्याचे यजमान यांना मी विनंती करतो की व्यासपीठ वाचकांचं सर्वात आधी या ठिकाणी पूजन व्हावं। सर्वप्रथम मी सुरभीच्या आईला कुंकू लावून त्यांना हा या ठिकाणी गुरूंचा प्रसाद त्यांना या ठिकाणी समर्पित करावा अशी मी माईंना विनंती